माय प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चला, हा खूप दिवसानंतर भेटतावलाय. प्रतीकचा ओरडा खाऊन तो म्हणतो नुसता घेऊन ठेवलाय, तू काही वापरतच नाही, काय करायचं म्हणून लावलंय जबरदस्ती. आता आपण सगळे पहिले नाश्ता करूया, खूप जास्त भूक लागली आहे आणि आज आम्हाला भरपूर सारी काम आहेत. आणि आज अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला सांगते का. जायच्या पहिले पप्पा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा हॅपी बर्थडे एक्सेप्ट करा की आता. हे घ्या हॅपी बर्थडे. हे हॅपी बर्थडे. हाताने हॅपी बर्थडे डिअर पप्पा. आता पुढच्या वर्षी तुम्हाला सक्षमी बर्थडे करणार विश. हा सक्षमी म्हणणार हॅपी बर्थडे आजोबा. आता झोपली ती, आता उठलं आणते सक्षमी. आज 4:30 वाजता जागी होती, उठली, आम्हाला उठवलं, खेळ म्हणत होती आमच्या सोबत, पण आम्हाला खूप झोप आली म्हणून तिला जबरदस्ती झोपवलं आम्ही. परत उठली 6 वाजता, परत खेळ म्हणत होती, एकटंच हसत होती, एवढे मोठ्याने हसत होती. पण आम्ही तिला म्हटलं बाबा झोप, तुझा टायमिंग नाही झाला उठायचा. 7:30 वाजता जी पोरगी उठली अजून जागली, आता झोपली, म्हणजे 3 तास खेळत होती. मी बनवलाय मस्तपैकी गरमागरम शिरा. आज पप्पाचा बर्थडे, पप्पाला मस्त शिरा देते खायला. पप्पाचा तोंड गोड करते, गोड. बारीक रव्यातला शिरा आहे म्हणून तो सुट्टा नाही झाला, असा थोडासा पतलू केलाय मी. आता मस्त आपण शिरा खाऊ. प्रतीक गेलाय मार्केटिंगला, तो येईलच. त्याच्यानंतर आम्हाला व्हिडिओज करायचे, कंटेंट करायचे, 2 प्रमोशनचे व्हिडिओज करायचे ते. आणि असंच दिवस जाणार आहे माझा. आज खूप जास्त बिझी. सक्षमी झोपली, सक्षमी पाशी बसवलंय मी प्रियाला. पप्पा ओ हॅपी बर्थडे. ब्लॉग कर दे. पप्पा म्हणते पतला का केलाय शिरा, थोड्या वेळ फॅन खाली ठेवा, तो घट्ट होईल. घट्ट झाल्यावरती खावा. जास्त घट्ट शिरा केला तर तो मला खावत नाही, असं मला असं जीवावर आल्यासारखं होतं लय. असं तो घट्ट शिरा असला ना, तो इथून खाली जात नाही पटकन, म्हणून थोडासा मी हे केलाय. पण तो घट्ट होतो, थोड्या वेळ ठेवला ना असा शिरा तर तो घट्ट ऑफ होतो. हा झाली मी प्रियासाठी घेऊन. प्रिया बसली वरती, तिला म्हणलं मी आलेच शिरा बनून, मग आपण शिरा खाऊ मस्त. सक्षमी झोपली मस्त पाळण्यामध्ये. सक्षमीला मस्त पाळण्यात झोपवलंय. आता बघा किती वाजल्यात, 11:44. आणि मी आता खाते शिरा, कारण की पूर्ण हे बघा घर पहिले चकाचक केलं. आज माझ्यासोबत प्रिया आहे, हे तिचं काढून ठेवलंय. ती जेव्हा उठणार तेव्हा मी तिला ड्रायशीट वर ठेवणार आहे, थोडंसं म्हणजे हाफ ड्रायशीट टाकते आणि वरती ती छोटी गोदडी आहे ना ती ठेवत असते. टोपी काढून ठेवली आहे तिचं. ते हे स्मॉल कपडा आहे ना, म्हणजे हा मऊवाला कपडा आहे ना, हा असा वरती ठेवत असते तिच्या अंगाखाली, आणि खाली ड्रायशीट ठेवत असते. असं करते मी. हे तिच्या अंगावरचं आहे. तर ती जेव्हा उठेल मॅडम आता, त्याच्यानंतर तिला रेडी करायचं मस्तपैकी. तोपर्यंत मी शिरा खाऊन घेते. आणि प्रतीक पण येईलच आता असं वाटतंय मला. आज मला शिरा खायला उशीर झाला, पण रोज मी नाही एवढा उशीर करत. आणि काल मला जेवायला पण उशीर झाला होता. म्हणजे डिलेव्हरी नंतर एक गोष्ट आपल्याला पाळायची आहे, ती म्हणजे आपण जे काही खाणार आहे ते टायमावर खाल्लं पाहिजे. आणि त्यातून माझी कधी चूक होती, पण मी इथून पुढे तसं नाही करत, टायमावरच खायला मी. आज उशीर झाला मला खूप. प्रतीकचा फोन आला तर मला बोलला की मी येसपर्यंत तू स्वयंपाक उरकून घे, म्हणजे माझं दुपारचं जे जेवण आहे ते बनवून घे पटकन, म्हणजे आलं की लगेच नाही का व्हिडिओज करायला. तर म्हणलं ठीक आहे, तू येसपर्यंत माझा स्वयंपाक होईल. सक्षमी उठली नाही अजून, नशीबच माझं. तर आता ती झोपली तर तिच्यापाशी ठेवलंय प्रियाला. म्हणलं लक्ष दे, मला लगेच आवाज दे ती जर उठली तर. कारण की सक्षमीची सकाळी 7:30ला उठली ती आणि झोपली की तिला 11:30 वाजता. 11 वाजता झोपली ती बरोबर. मग म्हणलं की ती झोपली आहे तर प्रियाला तिच्यापाशी बसवावं, चांगली तिची झोप पण होईल आणि माझं काम पण होईल. अजून मला कपडे वाळत घालायचे, पण म्हणलं खाली जाणं पहिले लई महत्वाचं आहे किचन मध्ये. जर एकदा स्वयंपाक झाला तर मग टेन्शन नाही, मग मी वरचं काम वरती आरामात करू शकते. पण खाली येऊन परत नाही का वर खाली त्यातच माझे पाय गळून जातात. पण आता सकाळपासून 3 वेळा झालं माझं खाली वर. लसणाची फोडणी देऊन मस्त चवळीची भाजी बनवते, हिरवी छान लसणाची फोडणी, जास्त लसूण टाकले थोडासा, आणि चवळीची भाजी. हे बघा एकदम सिंपल भाजी केली मी. हे बघा फक्त लसणाची फोडणी दिली, मीठ आणि ही चवळीची आपली भाजी.
इथं केल्यात मस्त अशा भाकरी मोठ्या मोठ्या छान. सकाळपासून तुम्हाला मी आत्ता दिसलो असेल आणि मी गेलो होतो मार्केटिंगला. त्यानंतर संध्याकाळ जेव्हा झाले 5 लक्ष्मीला आंघोळ वगैरे घालायची आता. आणि आज पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन तर काय होणार की नाही काय ते माहीत नाही आम्हाला सेलिब्रेशनचं, पप्पांच्या बड्डेचं. तर बघूयात काय म्हणते. पायल तर फुल ऑन पेंगली आहे, पायला लय झोप आली, आता काय करू शकत नाही. जेव्हा लक्ष्मी झोपते तेव्हा पाय लवकर काम करून घेतली, व्हिडिओचं काम करून घेतली. आणि पण जेव्हा लक्ष्मी उठते तेव्हा पायला झोप आलेली असते. आणि जेव्हा पायला झोपायला असते तेव्हा लक्ष्मी झोपत नाही, असा विषय. आणि लक्ष्मीला पण लय झोप आली पण ती झोपत नाही. पाणी भरलेलं आहे बादलीमध्ये, थांबा. पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे. आणि आता पायलने थोडा आराम केला, थोडा व्हिडिओ वगैरे करून. आणि पायलला बोंबील आणायचे आहेत, म्हणजे पायलला स्पेशली जरा, कारण की तिथं होते वांदे पायलचे. आम्ही आमच्या कडधान्य खाऊ शकतो किंवा कुठले डाळी वगैरे खाऊ शकतो, तिला ऑप्शन असतं फक्त आणि फक्त वरण भात. आणि काय रे कुठली मुगाचं वरण ना, वरण भात काय मुगाचं वरण काय असतं ते गोष्टी तिला ऑप्शन आहेत. आणि मग आहेच मग अंडा खा, चिकन खा, हे का ते मला जरा बोंबील काढून ऑप्शनला, म्हणजे ते बोंबण्याचं कालवण वगैरे करून खाईल, असा विषय. तुम्ही कालचा व्लॉग बघितला. आजच्या व्लॉगमध्ये ना मी सक्षमीचा बड्डे आणि सक्षमीच्या बड्डेसाठी एक गाणं बनवणार आहे. तर ते तुम्हाला दाखवलंच ह्या व्लॉगमध्ये संध्याकाळी मी. कारण आता मी मंडेमध्ये चाललो आहे, मम्मीने मी पाहायला जरा बोंबील वगैरे घेऊन येतो. आणि 2 दिवसांनी सक्षमीचा बड्डे, त्यानंतर सक्षमीच्या मम्मीचा बड्डे 14 जून आणि 13 जून सक्षमीच्या 3 महिन्याची होईल. पण झालीच माझ्या 1-2 दिवसांनी काय तर 3 महिन्याची चालली सक्षमी. आणि ती पाळण्याची खेळती पाळण्यात एकटीच. आता ती ओरडणार आहे आता मम्मीला घे म्हणायला. तर पायल तिला घे पाजून लवकर जाऊन दे, आरामाला तू सुट्टी दे जरा. इंग्लिश तू खूप माहिती आहे आम्हाला, आम्ही दोघं तर काही करू शकत नाही आहे. कारण नाही पिली मग अशी झोपायला 3 वाजता पायलचं काम झालं. झोपायला म्हटलं पायल झोप, मॅडम उठल्या 3 वाजता उठले, आता 5 वाजेपर्यंत जागायचे. आणि सक्षमीसाठी आता सक्षमी जर फेस रिव्हील करायचं ना, त्यासाठी पण मी एक गाणं तयार केलेलं आहे. ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ऐकवेलच मी. आज संध्याकाळी तुम्हाला सक्षमीचे बड्डे ते तयार झालेलं आहे. गाणं करून खूप छान आहे, खूप छान. सक्षमीसाठी स्पेशल गाणं तयार केलेलं आहे फेस रिव्हीलसाठी. आणि कसं गाणं तयार केलं, काय केलं ते तुम्हाला सांगायला. AIचा यूज करू ना, कोण सिंगर नाही काय नाही. रिलिक्स काय म्हणते, रिलिक्स लिरिक्स कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. रायटर नाही कोण म्युझिशियन नाही, AIचा वापर करून मी सक्षमीसाठी चांगलं गाणं बनवलेलं आहे. आणि ते गाणं आपण ते फेस रिव्हीलच्या वेळेस यूज करणार आहे. फेस रिव्हीलचं प्लॅनिंग तुम्हाला सांगितलेली आहे आम्ही. आमचं कसं माहिती आहे फेस रिव्हीलच्या वेळेचं, म्हणजे सक्षमीने सपोर्ट केला पाहिजे. प्रॉपर आपण शूट करणार आहे, प्रॉपर आउटफिट बघणार आहे, प्रॉपर मॅचिंग आउटफिट बघणार आहे, मग तिचं फेस रिव्हील करणार, त्याचं प्रॉपर शूट करणार, तेवढं तिने कॉपरेट करणं, पायलचं फिटिंग होणं, असंच प्लेस बघणार जिथे की पायला पण कम्फर्टेबल असं फिटिंग करायला आणि सक्षमीने कॉपरेट करावं. आणि सक्षमी मेन टाईम ती जागी असावी, जशी खेळते तशी असावी, असा विषय. सगळ्या गोष्टी माझ्यानं खूप आवड आहे. बघूया आपण ट्राय करून. तेव्हा सक्षमीचं शेड्यूल काय असणार आहे काय नसणार आहे. शेड्यूल चेंज झालेला अजून 2 महिन्यात शेड्यूल चेंज पण होतो सक्षमीचा. आज शेड्यूल कसं, आधी कसं तुम्हाला माहिती ब्लॉगमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत सक्षमी जागायची, तुम्हाला माहिती आहे. आणि सकाळी मस्तपैकी 10-11 वाजता उठायची. आता तसं नाही आहे. ती मॅडम 10 वाजताच झोपती लवकरच आहे. आंघोळ केल्यानंतर झोपली ती उठतच नाही, डायरेक्ट सकाळी 4:15ला, 5:15ला, 6:15ला उठती आणि एकटी खेळ बसते. मग हिच्या आवाज नाही, हिच्या पायला आता मारणं नाही, आम्हाला जाग येते. आता आम्ही दोघं पाय सक्षमीमध्ये आम्ही दोघं जवळ असतो सक्षमीच्या, मस्त एक हात मारती तिकडं लात मारती आणि ते तिच्या पैंजणचा आवाज येत असतो. त्यामुळे येते मजा. मग मी पायला उठवतो, पायला उठ, याला पाय पाजून परत झोपती. पण सध्या सक्षमी खेळ असते. अशी करते. आणि मी डायरेक्ट संध्याकाळीच भेटेल. संध्याकाळी पण मला महाग ताक बनवायला जायचं आहे, ताक वगैरे बनवायचे अजून. आता मी खूप तुम्हाला ब्लॉगमध्ये कमी दिसणार आहे. काय दाखवायचं, हां दाखवून टाक ना. जे काय तुला गिफ्ट असेल ते गिफ्ट दाखवलं तुम्हाला पायल सक्षमीच्या बड्डेचे. आणि जे सक्षमीच्या बड्डे दिवशी आपण, म्हणजे सक्षमीच्या बड्डे दिवशी जे लोक कमेंट करतील, जेवढे किती कमेंट असेल, 100 कमेंट असेल, 200 कमेंट असेल, सगळ्या लोकांची आपण चिठ्ठ्या करणार, सगळ्या लोकांना आपण गिफ्ट देणार. फक्त असा बड्डे म्हणजे हॅपी बड्डे सक्षमी अशी कमेंट करा. कधी जेव्हा सक्षमीच्या बड्डे सेलिब्रेशनचं व्लॉग गेलं तेव्हा, आता नाही. यावेळेस काय चॅलेंज नाही, काय नाही. रिलॅक्समध्ये कमेंट करा. रिलॅक्समध्ये सगळेच पार्टिसिपेट करतील. काय बोलता, तुम्हाला वेगळं चॅलेंज करायचं. चॅलेंज मला काहीतरी आठवलं,
माझ्या डोक्याला काहीतरी आठवलं की असंच करायचं आहे. नेक्स्ट महिन्यामध्ये चॅलेंज असणार, असं नाही की प्रत्येक महिन्यात दिला असंच. वाटलं बघ काय तर चॅलेंज द्या, काय नाही. पण जो कोणी असेल त्याने सबस्क्राईब केलं असलं पाहिजे आणि फॉलो केलं असलं पाहिजे इंस्टाग्रामवर, ते नक्की काय म्हणता. आणि आज माझे केस बघ कसे एकदम मस्तपैकी बसलेत, रोज असे नाही बसत. बघू आज मी रेडी करतो सॉंग. रेडी केलं तुम्हाला दाखवलं मी संध्याकाळी सॉंग. दाखवलं नाही, ऐकवेल थोडंसं अंतरा. तुम्ही डायरेक्ट व्लॉगमध्ये बघा तिच्या. तर मंडळी प्रतीक तर गेल्या मंडळीमध्ये आणि आजपासून नाही सोमवारपासून मला खूप जास्त लोड पडणार आहे कामाचा. कारण की प्रतीक पण आता काहीतरी कामाचा बघतोय, फिक्स नाही अजून पण तरी बघतोय तो. मग त्याच्यामुळे ना सक्षमीला बघून रात्रीचा स्वयंपाक करायचं, घरातलं आवरायचं विचार करून मला कसं तरी होतं आहे. आणि असं वाटतं की रात्री सक्षमीची मग झोप पण पूर्ण नाही होणार. तर मी तिला सकाळची आंघोळ घालायला जाईन. मम्मीला तर काय सकाळची आंघोळ घालायला नाही जमत, त्याच्यामुळे मग तिला सकाळची आंघोळ घातली तर ती मलाच घालावी लागेल. बघू आता काहीतरी करू आपण. आता तर घरात खूप पसारा होता, सगळा पसारा आवरला. लक्ष्मीची धुवायची कपडे पण बादली परत ठेवली आहे. सकाळी कपडे धुतली लक्ष्मीची, परत दुपारी पण आता धुतली. इतकी कपडे ती सक्षमीची यायला लागलेत ना धुवायला आता. आणि पावसाळ्यात तर काही सांगायलाच नको, खूप सारे कपडे लागणार आहे. कारण की तुम्हाला तर माहिती आहे सुसूचे खूप कपडे पडतात, खूप बाळांचे बाळोते वगैरे लंगोट वगैरे खूप सारखं कपडे चेंज करायला लागतात. त्याच्यामुळं कामाचा लोड आता इथून पुढं मला वाढतच जाणार आहे. आज म्हणलं थोडा वेळ झोपावं, एक व्हिडिओ शूट केला प्रमोशनचा. त्याच्यानंतर म्हटलं थोडं झोपावं, तर कसलं काय सक्षमीने झोपून दिलं नाही का. माझ्या आत्ता असं नाही का गरगरते मला चक्कर आल्यासारखं, कारण माझी झोप नाही होते. त्याच्यामुळं मला कसं होतं मी आज लवकर झोपणार आहे. काय पण मी सक्षमीला झोपवणार, पण मी आज लवकर झोपणार आहे असं मी ठरवलं आहे मनामध्ये. आणि मी आज बघा प्रियाला बसवलं आहे झोका द्यायला सक्षमीला, कारण की मला वरती खूप जास्त काम होतं. म्हणून तिला मी म्हणलं ये तू तिला झोका दे, तोपर्यंत मी घरातला आवरते. म्हणजे तोपर्यंत सक्षमी पण झोपेल आणि मी लगेच खाली जाईन. मग प्रियालाच तिच्यापाशी बसवणार आहे. प्रिया बसली विचारे आपली झोपा देत. ती झोपली की तू पण झोप, ती उठली की तू पण उठ. काय म्हणते मी तिला आज ती आरशातून बघा. चला इथले पण मी सगळं आवरलंय आणि आता माझं आवरते अवतार आणि आपण जाऊया किचनमध्ये. खाली आल्यावर पहिलं मी ना पालक धुवायला ठेवलाय, ही भांडी लावायची आहेत. आणि आज बनवते मस्त डाळ पालक, छान भाजी बनवते. आणि एका साईडला चहा ठेवलाय. पहिलं सगळ्यांना चहा देते. बापरे माझे केस बघा, आणि मोबाईलवरती पण माझे केस आहेत. खूप मिटकली होणार आहे गाईस, थोड्या दिवसातच मिटकली होणार आहे. पटपट जेवण बनवते आज. मला ना असं वाटतं की माझ्याकडं खूप कमी टाईम आहे. सक्षमी उठली पळत जावं लागेल. रोज प्रतीक हँडल करतो पण प्रियाला तेवढं हँडल नाही करता येणार सक्षमीला. तर चला आता पटकन डाळ पालकचं कुकर लावते. आणि 2 कुकर लावावे लागणार, एक वेगवेगळा, एक छोटं मोठं भांडे, 2 सेम भांडे नाही आहेत कुकरचे डब्याचे. त्याच्यामुळं भात नंतर लावायला लागणार. पहिला डाळ पालक कुकरला शिजून घेते आणि चहा देते सगळ्यांना. 1 तास माझं वाया गेलं. सक्षमीने मला 3 वेळा वरती बोलवलं पण मॅडम लगेच उठली, तिच्या झोप नाही झाली. आज तर रात्री धिंगाणाचे, मला झोपून देणार नाही आणि ती पण नाही झोपणार. तर मला टेन्शन आलं आता, कारण की ती उठली आहे थोड्या वेळाने झोपून परत, पण झोप नाही झाली तिची. त्याच्यामुळे मला चिडचिड व्हायला लागली. आता मी पीठ मळून झाकून गेले होते परत वरती. आता पटकन भाकरी टाकते आणि मग भाजीला फोडणी देते, परत तिला झोपवते, मग भात लावते आणि मग डायरेक्ट वरती जाते, तिला झोपवते जाऊन. पटकन भाकरी करून घेते. आता काहीच समजत नाही मला. मी काही तर तोंडात पैसे धुलत आणि आज मस्त पैकी केस माझी अजून सेट, मला लय आवडतं असं. बाकी माझा अवतार किती खराब असून दे, केस मला सेट पाहिजे. म्हणजे चेहरा तर छान दिसतो. नाही पाणीपुरी नाही खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली महाराष्ट्रापासून. मला एक कुल्फी, ते मला पण त्या जागी पाणीपुरी खाल्ल्याचं बरं असतं, पोट भरलं असतं. 20 रुपये नको दिले गडबड करते. तर आता काल मी मामाला बडबड, मामा काल त्यांच्या चौकात बसला होता आणि लय बडबड केली मामाला, येत नाही माझ्या पुरीला पाहायला, अजून बघितलं नाही काय वगैरे 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 वगैरे. तर मामा आता सगळ्यांनाच घेऊन आलं, त्यामुळे सक्षमीचं आवडते. हो सक्षमीचं आवडते. आता आपण जाऊयात खाली. चला बाबा पहिल्यांदा आलेत, बाबांनी पहिल्यांदा भेटायला आले. बाबांनी कुठे बांधले धान? नाही तेच घातले फक्त, ते राहून दे. अजून नाही कळत का घ्यायचं. अगं बाई लगेच येते ग बाई.
मध्ये मी कोण राक्षस दिसतोय का? मला सगळंच बघून राहतो. तुमची दाढी तर कमी, आमच्या पप्पाची वाढ एवढी वाढली. मग पप्पाला काय म्हणणार ती ब्रह्म राक्षस? हा? थांबा जरा बाबा, नंतर आहे ना, नंतर ऐक ना, नंतर घराच्या खालून जाताना पण म्हणून बाबा चॉकलेट चॉकलेट. दोनच खुर्च्या आहेत रे बसायला. दीदी उभीच दीदी उभीच मामा वगैरे आली ती जस्ट आपण व्लॉग नाही करायचा जमला आपल्याला, थोडाच बघितला. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं आज सक्षमीसाठी तयार केलेलं गाणं मी तुम्हाला ऐकून दाखवतो. मी थोडंच ऐकवतो, एवढं ऐकायला मला 2 मिनिटाचं गाणं आहे. सगळं गाणं ऐकवायला जमणार तुम्हाला. थोडंच गाणं, 1 मिनिट. शुभेच्छा सक्षमी आमची लाडकी गोजिरी परी तुझ्या AIचा चांगला यूज करून गाणं मी तयार केलं आहे. आणि सक्षमी आत्ता झोपली आहे, पाहायला जेवण करायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण गाणं ऐकवलं नाही आहे. मी आता चेंज वगैरे करतो, कारण डोळे बघ माझे, दिसतोय डोळा किती लाल लाल झाला आहे.